आपण ज्या समाजात राहतो तिथे आपल्या आजूबाजूला अनेक लोक असतात. आपण कोणाला ओळखत असतो, कोणासोबत 4-6 महिन्याची ओळख असते, तर कोणाला कालच भेटलेला असतो. असाच एक माणूस सकाळी उठल्यापासून वेगवेगळ्या कारण काढून तुमच्या गल्लीत, शहरात, आसपासच्या रस्त्यावर फिरतो. सरकारी इमारतीचे फोटो काढतो. रेल्वे स्टेशनवर घड्याळ पाहत उभा राहत असेल तर त्यावर कुणाला संशय येणार नाही, कारण तो तुमच्यासारखाच एकदम सामान्य दिसतो. पण त्याच्या मोबाईलवर त्याला पाकिस्तानातून ऑर्डर येत आहेत, त्याच्या बॅगेत पाकिस्तानमध्ये बनलेले ग्रेनाइट आहेत आणि त्याच्या डोक्यात भारताला हादरा देणारा एक मोठा कट शिजत आहे. आणि हे असं प्रकरण दिल्ली 30 मे 2026 रोजी उघड झालं. आणि जर दिल्ली पोलिसांनी वेळेवर हस्तक्षेप केला नसता तर आज आपण देशात घडलेल्या मोठ्या हमल्याची बातमी पाहत असता. तर काय आहे सगळं प्रकरण, कोण आहे हे दहशतवादी आणि त्यांनी पाकिस्तानात मधून कोण ऑर्डर देत आहे, सविस्तर पाहूया व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय. 30 मे 2026 रोजी शनिवारी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलनं एक मोठं दहशतवादी मॉड्यूल उघडकीस आणलं. या मॉड्यूलचे धागे दोरे थेट पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI शी कनेक्टेड होते. तर दुसरीकडे भारताचा मोस्ट वॉन्टेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या डी कंपनीशी सोबत कनेक्शन स्पष्टपणे दिसत होते. या एकाच कारवाईने 9 संशयितांना अटक करण्यात आली. या दिल्ली, मुंबई, पुणे, पंजाब आणि झारखंड अशा विविध राज्यातील लोक होते. शिवाय नेपाळी वंशाच्या एका परदेशी नागरिकाचाही याच्यामध्ये समावेश असल्याचे सांगण्यात येते. जप्त केलेले माल 4 पाकिस्तानी बनावटीचे हँड ग्रेनेड, 2 ब्लॉक पिस्तूल आणि 25 काडतुसे होती. आणि हे सगळे पाकिस्तानातून तस्करी करून आणण्यात आले होते. या ऑपरेशनची सुरुवात झाली मे महिन्यात. स्पेशल सेलला माहिती मिळाली होती की काही संशयित व्यक्ती पाकिस्तान आणि दुबईतून ऑपरेट होणाऱ्या नेटवर्कच्या आदेशावर भारतात दहशतवादी भरती करत आहेत. पोलिसांनी सर्वप्रथम 14 मे रोजी पुण्यातून विजय उर्फ शूटरला अटक केली. विजयची चौकशी झाली, त्याच्या मोबाईल मधून काही माहिती मिळाली आणि 17 मे रोजी झारखंडच्या साहिबगंज मधून त्याचा साथीदार नितीश पासवानला ताब्यात घेण्यात आलं. या दोघांच्या तपासातून पोलिसांना मुंबईतील काही लोकांची माहिती मिळाली. 27 मे रोजी मुंबईच्या कुर्ल्यामधून साजिद मेहबूब शेख उर्फ अरबाज खानला अटक करण्यात आली. त्याच दिवशी ठाण्यातील मुंब्रामधून तौकीर रिजवान शेखला ताब्यात घेतले. या दोघांच्या फोनमध्ये मुंबईतील दादर रेल्वे स्टेशनच्या बाहेर पुलाचे व्हिडिओ सापडले. पाकिस्तानात आणि दुबईतील हँडलरशी केलेले चॅट्स आणि व्हॉइस नोट्सही मिळाल्या. हे दोघे मुंबईत ग्रेनाइड हल्ले आणि फायरिंगच्या घटना घडवण्यासाठी तयार होत होते. मुंबईतील अटकेनंतर आणखी तपास केला. त्यात दिल्लीकडे एक पंजाबी कनेक्शन उघड झाले. 30 मे रोजी पहाटे 1 वाजता दिल्लीच्या मेहरौली बदरपूर रोडवर हरविंद सिंग, गगनदीप सिंग आणि मनजीत सिंग यांना थांबवण्यात आले. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्र आणि दारुगोळा जप्त करण्यात आला. या तिघांच्या चौकशीत एक अत्यंत महत्त्वाचे नाव समोर येत आहे, ते म्हणजे लामा. हा व्यक्ती दिल्लीतील नेटवर्कसाठी सेफ हाऊस मॅनेजमेंट करत होता आणि दाऊद इब्राहिमचा जवळचा सहकारी मुन्ना जिंगडच्या सांगण्यावरून पैशांची साखळी हाच बघत होता. या संपूर्ण कारवाईत प्रमुख मास्टरमाइंड पाकिस्तानात बसलेले होते. शहजाद भट्टी, दिलावर खान, यावर खान आणि मुन्ना जिंगडा उर्फ सय्यद मुदस्सर हुसेन हे 4 हँडलर संपूर्ण मॉड्यूल चालवत होते. मुन्ना जिंगडा मुंबईच्या जोगेश्वरीचा रहिवासी असून दाऊद आणि छोटा शकीलचा जुना विश्वासू आहे. हा माणूस या नेटवर्कचे फंडिंग आणि लॉजिस्टिक्स सांभाळत होता. या प्रकरणातली सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे या मॉड्यूलची टार्गेट लिस्ट होती. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार या गटांनी अणु ऊर्जा केंद्र, विमानतळे, रेल्वे स्थानके आणि वीज प्रकल्प हल्ल्यासाठी डोळ्यासमोर ठेवले होते. स्पेशल सेलचे विशेष पोलीस आयुक्त अनिल शुक्ला यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की आरोपींना सुरक्षा कर्मचाऱ्यांवर ग्रेनेड हल्ले आणि गोळीबार करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यांच्या फोनमध्ये दिल्लीतील सरकारी इमारती आणि महत्त्वाच्या ठिकाणाचे व्हिडिओ होते. शिवाय आणखीन एक धक्कादायक गोष्ट म्हणजे या हल्ल्यामागे कारण असे सांगितले जाते की बांद्रातील अतिक्रमण हटाव मोहिमेत एक मस्जिद पाडण्यात आली. त्याचा बदला घेण्यासाठी हे हल्ले रचण्यात आले होते. दिल्ली आणि मुंबई एकाच वेळी सुसाइड बॉम्बिंग, व्हेकल बॉम्ब, IED हल्ले आणि फिदाईन स्टाईल अटॅक हे केवळ एका छोटाचे नियोजन नव्हते. हे संपूर्ण देशाच्या इन्फ्रास्ट्रक्चरवर एका झटक्यात घाव घालण्याची योजना होती. सध्या स्पेशल सेलने या मॉड्यूलचे फंडिंग चॅनल, भरती प्रक्रिया आणि लॉजिस्टिक सपोर्ट नेटवर्कचे सखोल चौकशी सुरू केली आहे. जप्त केलेले स्फोटके नक्की कोणत्या मार्गाने सीमा ओलांडून आले याचा तपास केला जातोय. पोलिसांनी सांगितलं की या नेटवर्कशी संबंधित आणखी काही संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे आणि पुढील अटका अपेक्षित आहेत. विशेषतः हुझैफा हा अजूनही फरार असलेला एक महत्त्वाचा ऑपरेटिव्ह पोलिसांच्या रडारवर आहे. तपास करणाऱ्या पोलिसांचे लक्ष आता थेट पाकिस्तान आणि दुबईत बसलेल्या या 4
हँडलर्सकडे आहेत. मात्र ते परदेशात असल्याने त्यांना थेट पकडणे अवघड आहे. तरी भारतीय सुरक्षा यंत्रणा आंतरराष्ट्रीय सहकार्याने हे नेटवर्क पूर्णपणे तोडण्याचा प्रयत्न करत आहेत. हे प्रकरण पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतरच्या भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर घडले आहे. ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तान थेट आर्मी ऍक्शन करण्याची हिंमत करणार नाही, पण ISI स्लीपर सेल्स, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स आणि अंडरवर्ल्ड नेटवर्क वापरून भारतात अस्थिरता निर्माण करण्याचे प्रयत्न सुरूच आहेत. आज दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलनं एक अत्यंत मोठा कट वेळेत उधळून लावला. महिनाभर चाललेल्या गुप्त ऑपरेशन मध्ये 5 राज्यात एकाच वेळी छापे टाकत 9 जणांना अटक केली, स्फोटके जप्त केली, लाखो रुपयांचे नुकसान आणि शेकडो निरपराध जीव वाचवले. पण इथे एक प्रश्न येतो, तो म्हणजे हे मॉड्यूल इतक्या दिवसांपर्यंत सुरू राहिले, भरती झाली, शस्त्र आली, म्हणजे आपल्या समाजात अशी आणखी कितीतरी जण आपल्या देशाविरोधात काम करत आहेत. दहशतवाद आता केवळ बॉर्डरवरचा प्रॉब्लेम नाही, तर तो आता आपल्या शहरात, आपल्या गल्लीबोळात, आपल्या शेजारी आलेला आहे. आणि म्हणूनच आपण आपल्या परिसरात आजूबाजूला डोळे उघडे ठेवून राहणं हेच आपले खरे संरक्षण आहे. जर दिल्ली पोलिसांनी या दहशतवाद्यांना वेळीच पकडले नसते तर काय घडले असते? तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा फक्त कसं काय.